तुमच्या बाबतीत असं होतं का की 2 दिवस खूप छान अभ्यास केलाय, पण तिसऱ्या दिवशी मात्र बॅटरी डाऊन होते? कितीही ठरवलं तरी अभ्यासातलं सातत्य टिकवता येत नाही. जर असं होत असेल तर कमेंटमध्ये आत्ताच एस असं लिहा. आपण या व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची, कशी टिकवायची हे तर पाहणार आहोत, पण त्यासोबतच फक्त मोटिवेशन नाही तर आपण एक सिस्टीम तयार करूयात, जे सिस्टीम तुम्हाला कन्सिस्टंट राहायला मदत करेल, अभ्यासातलं सातत्य टिकवायला मदत करेल. आणि त्यासोबतच अशा काही गोष्टी मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे ज्याच्याबद्दल जनरली कोणी बोलत नाही. 90-95% विद्यार्थी तर याच्यामुळेच केवळ त्यांची कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकत नाहीत. कारण आपण कन्सिस्टंट राहताना जर कन्सिस्टन्सी तुटली आपली तर आपण स्वतःला जे काही ब्लेम करतो, स्वतःला जे काही आपण चुकीचं म्हणतो आणि आजूबाजूचं एन्व्हायरमेंट जे असतं, आजूबाजूचे जे लोक असतात ते सुद्धा आपल्याला चुकीचं म्हणतात. पण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी टिकवायची हे तर शिकवेलच, पण ज्या वेळेला पण आपला मूड खरंच डाऊन असतो, आपण खरंच अशा फेजमधून जात असतो की आपण कितीही ठरवलं तरी आपण त्या परिस्थितीमध्ये टिकून राहू शकत नाही, तर अशा वेळेला काय करायचं हे सुद्धा शिकवेल. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 प्रॅक्टिकल रूल पण देणार आहे, जे रूल्स तुम्ही फॉलो करून तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकता आणि तुमचा रिझल्ट तुमच्याकडे लवकर खेचून आणू शकता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर सगळ्यात पहिल्यांदा काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की माझी कन्सिस्टन्सी राहत नाही, मी अभ्यासामध्ये सातत्य टिकवू शकत नाही. याचा अर्थ असा होतो का की मी खूप आळशी आहे? याचा अर्थ अजिबात असा होत नाही की तुम्ही आळशी आहात. याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या ज्या काही एक्सपेक्टेशन्स आहेत स्वतःकडून त्या थोड्याशा चुकीच्या आहेत. तुम्ही जे काही स्वतःकडून एक्सपेक्ट करताय ना ते थोडंसं कुठेतरी चुकतंय आणि त्याच्यामुळे तुमची कन्सिस्टन्सी टिकून राहत नाही. कसं? जसं की स्वतःकडून अगदीच 10-12 तास अभ्यास करण्याची अपेक्षा ठेवणं, जेव्हा की आपल्याला माहिती आहे की हे मला पॉसिबल नाही आहे. बरं, एखाद्या दिवसासाठी ठीक आहे, पण तुम्ही जर ऑन डेली बेसिस हा विचार करत असाल की मी 10 ते 12 तास अभ्यास केलाच पाहिजे, तर ऑब्व्हियसली कुठे ना कुठेतरी ही कन्सिस्टन्सी तुटणारच आहे. सो जर तुम्ही ठरवलं आणि त्याच्यानुसार अभ्यास नाही झाला तर याचा परिणाम काय होतो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की अभ्यास झालेला नाही आहे, त्याच्यामुळे एक गिल्ट येतो. हा गिल्ट जो आहे तो तुम्हाला स्ट्रेसकडे घेऊन जातो आणि हा स्ट्रेस जो आहे तुमच्या ब्रेनला असे सिग्नल देतो की ज्याच्यामुळे तुमचा ब्रेन जो आहे तो अवॉइडन्सच्या मोडमध्ये जातो. म्हणजे कुठलीही गोष्ट आहे ती अवॉइड कशी करायची याच्यावरती जास्त भर देतो तुमचा मेंदू यावेळेला. आता ज्यावेळेला तुम्ही अवॉइडन्सच्या मोडमध्ये जातात त्यावेळेला ऑब्व्हियसली तुमचा अभ्यास पूर्ण बंद होतो. आपल्याला काय करायचं, ही जी चेन आहे ना ती थोडीशी थांबवायची, ही चेन जी आहे ती ब्रेक करायची. लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी ही मोटिवेशनच्या कमतरतेमुळे तुटत नाही. म्हणजे एखाद्या दिवशी मी मोटिवेटेड नाही आहे म्हणून माझी कन्सिस्टन्सी तुटली असं होत नाही. ही कन्सिस्टन्सी तुटण्यापाठीमागचं सगळ्यात मोठं कारण असतं, दॅट इज प्रेशर. आपण स्वतःवरती अनावश्यक दाब जो आहे तो टाकत असतो. या प्रेशरमुळेच आपली कन्सिस्टन्सी जी आहे ती तुटायला लागते. आपण माणूस आहोत, कधीतरी आपल्याला रेस्टची गरज पडणार आहे आणि हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार त्या आपल्या बॉडीमध्ये जो काही आपल्याला थकवा जाणवतो किंवा जो काही मानसिक थकवा आपल्याला जाणवतो त्याच्यासोबत डील करणं हे गरजेचं असतं. मग आता याच्यासोबत एक कठोर सत्य पण तुम्ही लक्षात घ्या. एक फॅक्ट अशी आहे जी आपल्याला कदाचित पचत नाही, पण ती फॅक्ट अशी आहे की तुमचा डेली 2 तासाचा अभ्यास जो आहे ना हा कितीतरी बेटर असतो 8 तासाचा अभ्यास करण्याचा. एखादा व्यक्ती प्लॅन करतीये आणि तो फॉलो नाही करू शकत आहे. याच्यापेक्षा कितीतरी बेटर आहे की मी रोज फक्त 2च तास अभ्यास करेन. म्हणजे 8 तासाचा 10 तासाचा मी प्लॅन तर बनवला आहे, पण प्लॅनिंगनुसार माझं काहीच चालत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी आता मागच्या व्हिडिओमध्ये पण तुमच्यासोबत बोलले की बऱ्याच मुलांचा रिझल्ट केवळ ओव्हर प्लॅनिंगमुळे आणि प्लॅन्स चेंज करणं असेल किंवा कुठलाच प्लॅन प्रॉपरली न फॉलो करणं याच्यामुळे जातं. ठीक आहे, तर आपण त्या गोष्टींमध्ये थोडीशी काळजी घ्यायची. आता मुद्दा येतो की असे कुठले रूल्स आहेत जे फॉलो करून आपण कन्सिस्टन्सी टिकू शकतो. 5 प्रॅक्टिकल रूल्स देते मी तुम्हाला. हे 5च्या 5 रूल्स जर तुम्हाला फॉलो करता आले तर डेफिनेटली तुमची कन्सिस्टन्सी कोणीच तोडू शकत नाही. कितीही मोठा प्रॉब्लेम आला लाईफमध्ये तरी तुम्ही कन्सिस्टंट राहाल. त्याच्यातला सगळ्यात पहिला रूल आहे मिनिमम स्टडी रूल. म्हणजे तुम्हाला स्वतःसाठी एक रूल ठरवायचा आहे की कमी झाला तरी चालेल पण 0 नाही झाला पाहिजे. म्हणजे माझा अभ्यास आज अगदीच कमी झाला आहे तरीही चालेल, पण
शून्य नाही झाला पाहिजे. म्हणजे असं नाही की मी अजिबातच अभ्यास केला नाही, अशी वेळ आपल्यावरती येऊ नये, याची फक्त काळजी घ्यायची. मग दिवसभरामध्ये भले तुम्ही रोज तुमच्या प्लॅनिंगनुसार 6-7 तासांचा प्लॅन केलेला असेल, 6-7 तास एखाद्या दिवशी नाही देता आले, बरीचशी कारणं असतात. आपण ज्या पद्धतीने ठरवतो आपली लाईफ त्या पद्धतीनेच चालेल असं नाही. खूप सगळ्या अनप्रेडिक्टेबल गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडत असतात. मग अशा ज्या गोष्टी अचानकपणे घडतात, ज्याच्यामुळे आपला प्लॅन ॲक्च्युली डगमगतो, अशा वेळेला काय करायचं? फक्त एक रूल फॉलो करायचा. मिनिमम स्टडी टार्गेट ठेवा, ते कंप्लीट करायचेच हे टार्गेट ठेवा. पण एकही दिवस असा जाता कामा नये की ज्या दिवशी तुमचा अभ्यास शून्य झाला, म्हणजे तुम्ही पुस्तकांना हातच लावला नाही. हा पहिला रूल आहे आणि हा रूल फॉलो करायला लागलात की कन्सिस्टन्सी आपोआप बिल्ड होत जाते. दुसरा रूल येतो, टाईम नाही ठरवायचा, ट्रिगर ठरवायचा. म्हणजे आपण बऱ्याचदा काय करतो ना की अभ्यास किती करायचा, कुठल्या वेळी करायचा, दिवसातला कुठला वेळ द्यायचा हे आपण ठरवतो. पण ही गोष्ट तुम्हाला ॲक्च्युली त्यावेळेला नाही झालं की परत अगेन तुमची ही सायकल चालू होते की मी ठरवलं की मला 6 वाजता अभ्यास करायचा आहे. समजा मी ठरवलं की उद्या सकाळी मी पहाटे उठणार आहे 5:30ला 6ला आणि त्यावेळेला अभ्यास करायचा आहे. पण असं होतं की 6 वाजता जास्त झोप येते. तुमच्या बाबतीत असं होतं का? मला कमेंट करून सांगा की तुम्ही ठरवलं की आज रात्री ठरवलं की उद्या सकाळी मी 5:30ला उठेन किंवा 6ला उठेन आणि अभ्यास करेन, पण त्याच वेळी अगदी म्हणजे साखर झोपेत जातो आपण. असं झालं आहे का? सो त्याच्यामुळे काय करायचं आहे? टाईम ठरवायचा नाही आहे, तुम्हाला ठरवायचं आहे ट्रिगर. आता हा ट्रिगर काय असेल? जेवणापूर्वी मला अभ्यास करायचाच आहे. माझं जे पण जेवणाचं टायमिंग आहे त्याच्या आधी 1 तास मला अभ्यास करायचाच आहे, हे कंपल्सरी ठरवा. किंवा आता फोनची बॅटरी तुमच्या ऑलमोस्ट उतरत आलेली असेल तर असा विचार करायचा की फोन चार्जिंगला लावण्यापूर्वी मला अर्धा तास अभ्यास करायचाच आहे. जोपर्यंत मी एक चॅप्टर कंप्लीट करत नाही किंवा एका चॅप्टरमधले कुठले तरी पॉईंट्स असे तुम्ही डिसाईड केलेले असतील की एवढे कंप्लीट करत नाही, तोपर्यंत मी फोन चार्जिंगला लावणार नाही. स्वतःला अशा काही कंडिशन्समध्ये टाका की जिथे तुमचा ब्रेन तुम्हाला स्वस्थ नाही बसू देणार. म्हणजे भूक लागली आहे, तुमचं ब्रेन तुम्हाला खाण्यासाठी ऑब्व्हियसली सांगेल नाही जा आणि जेवण कर. मग स्वतःला सांगा की एवढं वाचल्याशिवाय जेवायला जायचं नाही, ॲटोमॅटिकली अभ्यास होतो. हे दिवसातले ट्रिगर्स ठरवून ठेवा. स्वतःचे ट्रिगर पॉईंट माहिती असतात. किंवा झोपण्यापूर्वी करायचं आहे, आंघोळीपूर्वी किंवा आंघोळीनंतर करायचं आहे. ज्या आपल्या डेली ॲक्टिव्हिटीज असतात ना त्याच्यासोबत तुमच्या अभ्यासाला कनेक्ट करा. ॲटोमॅटिकली कन्सिस्टन्सी मेंटेन राहते. मग बाकीच्या वेळेत तुम्ही अभ्यास करा ना करा, पण या वेळेत तुमचा अभ्यास ॲटोमॅटिकली होतो. ठीक आहे? सो या काही गोष्टी. त्याच्यानंतर तिसरं, आता याच्यामुळे काय होतं, ट्रिगर ठरवल्यामुळे अभ्यासाची सवय लागते. जसं आपल्याला रोज उठून आंघोळ करायची सवय असते, ब्रश करायची सवय असते, जेवणाची सवय असते, झोपण्याची सवय असते, फोन चार्जिंगला लावायची सवय असते, तशीच अभ्यासाची सवय बनत जाते. म्हणून टाईम ठरवू नका, ट्रिगर ठरवा. त्याच्यानंतर येतो तिसरा पॉईंट, आपण सगळे काय करायचं हे रोजच ठरवत असतो. म्हणजे आपला प्लॅन रेडी असतो की काय करायचं आहे, काय करायचं आहे, काय करायचं आहे, पण काय करायचं नाही हे पण ठरवा. हे इतकं इम्पॉर्टंट आहे ना की आपल्याला काय करायचं नाही हेच माहिती नसतं आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ आपला जे करायचं नाही त्याच्यामध्येच जातो. ठीक आहे? 2 गोष्टींमध्ये तुम्ही तुमच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्यांना सेग्रिगेट करू शकता. जसं की अभ्यास म्हणजे काय आणि अभ्यास म्हणजे काय नाही आहे, या 2 गोष्टी ठरवा तुमच्या. फॉर एक्झाम्पल, मी एखादा क्वेश्चन पेपर घेऊन बसले, दॅट इज माय स्टडी, तो माझा अभ्यास आहे. पण मी मोबाईल घेऊन रील पाहत बसली आहे, तो माझा अभ्यास नाही आहे. मी एखादा लेक्चर पाहत बसले यूट्यूबवरती, तो माझा अभ्यास आहे. पण लेक्चर पाहता पाहता मी काही शॉर्ट्स पाहायला लागले, तो माझा अभ्यास नाही आहे. मी एखादं पुस्तक घेऊन वाचत बसले, तो माझा अभ्यास आहे. पण मी व्हॉट्सअपचा स्टेटस पाहत बसले, तो माझा अभ्यास नाही आहे. सो काय करायचं हे तर आपण ठरवतो. आपल्या ब्रेनला एक लिस्ट दिलेली असते आपण मोठीच्या मोठी की हे टास्क आहेत, हे तुला कंप्लीट करायचं आहे. पण त्याच्यासोबत काय करायचं नाही आहे हे पण ठरवणं गरजेचं आहे आणि ते सगळ्यात पहिल्यांदा ठरवा. सो तुम्ही डिस्ट्रॅक्शन्सपासून दूर राहाल. ज्यावेळेला तुम्ही हे डिसाईड कराल ना, तुम्ही डिस्ट्रॅक्शन्सपासून दूर राहाल आणि जेव्हा तुम्ही डिस्ट्रॅक्शन्सपासून दूर जाल, तुम्ही ॲटोमॅटिकली स्टडीच्या मोडमध्ये याल आणि त्याच्यामुळे तुमची कन्सिस्टन्सी जी आहे ती टिकून ठेवायला मदत होईल. त्याच्यानंतर येतो चौथा पॉईंट, दॅट इज बॅड डेज प्लॅन. याच्याबद्दल कुणीच बोलत नाही, सिरियसली सांगते मी. ठीक आहे? हा एक मुद्दा असा आहे की याच्याबद्दल कोणीच बोलत नाही, कारण तुम्हाला ऑलमोस्ट सगळे लोक हेच सांगतात की MPSC करतोय ना, तू कुठल्या तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय ना, तुला काहीच अधिकार नाही आहे की तुला खराब वाटलं पाहिजे, तुझा मूड जो आहे तो खराब असला पाहिजे, तुला लो फील झालं पाहिजे. नाही, तुला अधिकारच नाही आहे. का? तू MPSC करतोयस ना, तू स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, तुला अधिकारी बनायचं, मग तुझ्या भावनाच नाही आहेत. तसं नाही आहे. कुठल्याही टॉपरला विचारा, ते 24/7 पूर्ण महिन्याच्या महिना, वर्षाच्या वर्ष
ते मोटिवेटेड असतात का? नाही. त्यांच्या पण लाईफमध्ये अशी फेज येते की ज्यावेळेला ते मोटिवेटेड नाही आहेत, ज्यावेळेला त्यांना लो फील होते किंवा ज्यावेळेला त्यांना असं वाटतंय की आता मला अभ्यास नाही करावा असं वाटत आहे. मग त्याला ते कसं मॅनेज करतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. काही बॅड डेज येतात, त्यावेळेला आपल्याला अभ्यास नाही करावा असं वाटत. ज्यावेळेला कितीही आपण प्रयत्न केले तरी आपण मेंटली तसे प्रिपेअर्ड नसतो की मला अभ्यास करायचा आहे. मग अशा वेळेला काय करायचं? अभ्यास नको वाटतोय ना, मला पुस्तक नाही वाचायचं, नवीन टॉपिक नाही वाचायचं, ठीक आहे मी हे नाही करत. त्याच्याऐवजी एखादी ऑनलाईन टेस्ट सोडवायला घ्या. आपल्याला इंटरेस्ट येत जातो. पहा, म्हणजे मला एक गोष्ट जाणवलेली ते सांगते, की एखादा इंग्लिश वर्ड आहे, तो जस्ट जनरली मला त्या वर्डचं मे बी स्पेलिंग पाहिजे आहे किंवा प्रोनाऊन्सिएशन पाहिजे आहे किंवा मे बी त्याचं मीनिंग पाहिजे आहे. आपण गुगलवरती सरळ सर्च करतो. ज्याला आपण गुगलवरती सर्च करतो ना, खाली लगेच एक क्वेश्चन येतो, की तुम्ही जो शब्द शोधलाय ना, त्याचा अपोजिट किंवा सिमिलर असणारा वर्ड कुठला आहे, असा एक क्वेश्चन येतो. आणि मग बऱ्याचदा असं होतं की आपलं मूड जरी नसेल, आपण त्याचा आन्सर दिलं, त्याचा आन्सर करेक्ट आला, आपण पुढचा वर्ड लगेच, मग असे 5 क्वेश्चनचे सेट असतात, 5-5 क्वेश्चन्सचे. आणि मग ते करायला मज्जा येते, नवीन वर्ड्स पण माहिती होतात. तो ॲक्च्युली आपला स्टडी होत असतो, आपण बोर पण होत नाही. सो काय करायचं? मग एखादी ऑनलाईन टेस्ट सॉल्व करा किंवा टेलिग्रामवरती खूप सगळे असे पोल येतात क्वेश्चनचे, तर ते सोडवायचे मग त्यावेळेमध्ये. मग ज्यावेळेला आपण करेक्ट आन्सर देतो त्यावेळेला ते मग असं झुरमुळा उडतात वगैरे, तर ते छान वाटतं आणि तुमचा अभ्यासाचा पण पार्ट असतो, तुम्ही बोर पण होत नाही. सो लक्षात ठेवा की जे तुमचे बॅड डेज आहेत त्यांना तुम्हाला खूप छान पद्धतीने प्लॅन करायचं. बॅड डे आहे, मी एखादी टेस्ट सोडवेन, मी एखादा नवीन रिझनिंगचा जो प्रकार आहे तो पाहीन, काही अशी गणितं पाहीन की जी ट्रिकी असतात, पण ती सोडवायला जाम मज्जा येते, म्हणजे कोड्याच्या स्वरूपामध्ये असतात. मग त्याच्यामुळे तुमचं कुठेतरी लॉजिकल थिंकिंग जे आहे ते डेव्हलप होत जातं आणि त्याचा तुम्हाला स्टडीसाठी फायदा होतो. सो बॅड डेज जे आहेत, मग मला फार कंटाळा आला आहे, मग मी झोपूनच राहीन, मग मी असं काहीतरी करेन की जे ॲक्च्युली माझ्यासाठी युजफुल नाही आहे किंवा जे माझ्यासाठी हार्मफुल आहे, अशा गोष्टी आपण करतो. तर त्या टाळायचा आणि त्याच्याऐवजी एखादी टेस्ट सोडवा, काही MCQ सोडवण्याचा प्रयत्न करा. नवीन एखादा टॉपिक असा की जो इंटरेस्टिंग आहे, म्हणजे हिस्ट्रीतलं काहीतरी माहिती करून घ्यायला आवडते किंवा मग जॉग्राफीचा आहे, आपण जॉग्राफी अभ्यासतोय, तर मग अशा वेळेला एखादा ॲनिमेटेड व्हिडिओ पहा. पण त्या बॅड डेजना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्ट करा. ज्यावेळेला हे तुम्हाला जमेल, तुमची कन्सिस्टन्सी कुणीच ब्रेक करू शकणार नाही. सगळ्याच गोष्टी मूडवरती कायमस्वरूपी सोडून द्यायच्या नसतात आणि त्याच्यातला येतो 5वा पॉईंट, 5वा रूल, दॅट इज तुमची जी काही प्रोग्रेस आहे, तुम्ही जे पण करताय डे बाय डे, तुमची काहीतरी प्रगती होत असेल ना, ती प्रोग्रेस इम्पॉर्टंट आहे आणि ही प्रोग्रेस तुमच्या ब्रेनला दाखवून द्या. ज्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक वेळेला, म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक वेळी, प्रत्येक सेकंडला तुम्ही तुमच्या ब्रेनला सांगताय ही टू डू लिस्ट आहे, एवढे स्टडी टार्गेट आहेत, एवढे टॉपिक आहेत, एवढा सिलेबस आहे, एवढे क्वेश्चन पेपर आहेत, एवढं सगळं तुला करायचं आहे. त्याच वेळेला तुम्ही तुमच्या ब्रेनला हे सांगणं पण गरजेचं आहे की येस, तू खूप काम केलेलं आहे, टिकमार्क आहे. ही टिकमार्क दाखवा तुमच्या मेंदूला, कारण ज्यावेळेला टिकमार्क दिसत नाही त्यावेळेला मेंदू तुमचा फ्रीज व्हायला लागतो मोठीच्या मोठी लिस्ट पाहून. सो टिकमार्क दाखवा की हे तू केलेलं आहेस. म्हणजेच तुम्ही स्वतःची एक अशी लिस्ट पण प्रिपेअर करा की जे तुम्ही केलेलं आहे, जे काम तुम्ही केले, जो अभ्यास तुम्ही केला आहे, त्याच्यासाठी स्वतःला ॲप्रिशिएट करा की येस, मी हे कंप्लीट केलेलं आहे. तुमच्या मेंदूला छान वाटेल. त्याच्याबरोबर म्हणजे ती जर एक लिस्ट असेल तुम्ही काय केलेलं आहे, तर हे तुम्ही आणखी कुठल्या पद्धतीने मेन्शन करू शकता? तुमच्याकडे जे कॅलेंडर असतं, या कॅलेंडरवरती तुम्ही ते मेन्शन करून ठेवू शकता. सो ते कॅलेंडर तुम्हाला ॲप्रिशिएट करेल की येस बाबा, तू एवढं एवढं काम कंप्लीट केलेलं आहे. किंवा एखादी 7 डेजची चेन तयार करा की या 7 डेजमध्ये मला काय काय कामं करायची आहेत आणि ती कंप्लीट केलेली आहेत. तर मग स्वतःलाच एखादं बक्षीस द्या. ज्यावेळेला तुम्ही ही प्रोग्रेस तुमच्या ब्रेनला दाखवाल, तुमच्या ब्रेनला आणखी छान वाटेल की मला आणखी काही कामं करायची आहेत, मला आणखी अभ्यास करायचा आहे आणि तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन राहील. हे 5 प्रॅक्टिकल रूल्स आहेत, कुठल्याही मोटिवेशनच्या आधारे नाही आहेत. ह्युमन ब्रेन ज्या पद्धतीने काम करतो, आपल्या लाईफमध्ये घडणाऱ्या ज्या घडामोडी असतात त्या सगळ्याचा विचार करून मी दिला आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण अभ्यास, मोटिवेशन ह्या गोष्टींना इतका इम्पॉर्टन्स देतो की आपण हे विसरून जातो की आपण माणूस आहे आणि माणसाला ज्या भावना असतात, माणसाला ज्या सिच्युएशन्समधून जावं लागतं, त्या आमच्या लाईफमध्ये नाही येतच का, असं बऱ्याचदा होतं. सो मी तुम्हाला तसं कन्सिडर करत नाही. एक नॉर्मल माणूस ज्या पद्धतीचं आयुष्य जगतो त्या पद्धतीने तुम्हाला कन्सिडर करते मी. लक्षात ठेवा, तुम्ही माणूस आहात, तुम्ही कुठलीही मशीन नाही आहात. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने माणसाला फिलिंग्स असतात तशा त्या तुम्हाला असणार आहेत. अभ्यास कमी झाला तर स्वतःला दोष देत बसू नका. फक्त लक्षात ठेवा की कमी झाला आहे किंवा माझा अभ्यास झालेला नाही आहे ना, मला परत उठायचं आहे आणि अभ्यासाला लागायचं आहे. ज्यावेळेला तुम्ही परत एकदा उठाल आणि अभ्यासाला लागाल त्यावेळेला तुम्ही जिंकलेले असाल. पण जर अभ्यास झाला नाही म्हणून तुम्ही तसेच बसून राहिलात आणि आणखी 2 दिवस जर तुम्ही वाया घालवलेत, तर
तर निश्चितपणे तुम्हालाही माहिती आहे की तुमचा रिझल्ट येणार नाही, तुम्ही फेल झालेले असाल, तुमचं नाव लिस्टमध्ये असणार नाही आहे. मग आता डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे. परत एकदा सांगते, कन्सिस्टन्सी किंवा कन्सिस्टंट राहणं म्हणजे परफेक्ट असणं नाही. परफेक्ट असण्यापेक्षा रोज प्रेझेंट राहणं हे इम्पॉर्टंट असतं आणि तेच तुम्हाला करायचं आहे. म्हणजे कन्सिस्टन्सी तर मेंटेन राहीलच, पण तुमचा रिझल्ट पण येईल. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर जर तुम्हाला हे 5 रूल्स युजफुल वाटले असतील, तुम्हाला वाटलं असेल की हां, मी हे फॉलो करेन आणि माझी कन्सिस्टन्सी मेंटेन करेन, तर कमेंटमध्ये कन्सिस्टंट किंवा सातत्य असं लिहून पाठवा. म्हणजे मला समजेल की मला जे तुम्हाला सांगायचं होतं ते तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे? हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तुमच्या एका फ्रेंडसोबत नक्कीच अशा एका फ्रेंडसोबत शेअर करा ज्याची नेहमीची ओरड असते की यार अभ्यासातलं सातत्य राहत नाही आहे, सतत ब्रेक पडतोय, खूप लोक डिस्टर्ब करतायत, ब्ला ब्ला ब्ला, बऱ्याच गोष्टी. सो त्याच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. याच्यापूर्वी मी सरळ सेवा की MPSC याच्यामध्ये जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर त्याबद्दल मार्गदर्शन करणारा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. एक सेल्फ असेसमेंट टेस्ट पण दिली आहे जिथून तुम्ही डिसाईड करू शकाल की तुमच्यासाठी MPSC योग्य आहे सध्या की सरळ सेवा. सो ते व्हिडिओ जर पाहिले नसतील तर तुम्ही पाहून घ्या, लिंक एंड स्क्रीनला मी देईन. ठीक आहे? लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सातत्य टिकवून ठेवा. थँक्यू.